महाराष्ट्र आरसा न्यूज ताज्या बातम्या, विश्वासार्ह माहिती आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं निर्भीड पत्रकारितेचं नवं रूप। मुख्य संपादक सोमनाथ खिलारे। 7-12 वगैरे सगळं तुमच्याकडे? 7-12 जागेचा 7-12 सगळं माझे रंग आहे, क्लिअर कट केलेला आहे, काम केलेलं आहे। आणि किती टाइम किती होता बोलला तुम्ही? रात्री 9चा टायमिंग। रात्री 9 वाजता पोलिसांना फोन केला, कोणच आला नाही स्पॉटवर। हां, बोलतो उद्या बघ, उद्या दुसऱ्या दिवशी 6 वाजता संध्याकाळी बघायला आलोय। हां, कुणी तोडले, कसा तोडला, तुमचे रंग काय फोटो आहेत का, इतका मला। नमस्कार, मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर, सामान्य जनतेचा, महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तोंडरे गावामध्ये आहेत आणि इथलेच काही शेतकरी आहेत, त्यांची काही समस्या आपण त्याच्याकडे जाणून घेऊया। अजून महापालिकावाला आलो होतो, मला सांगताना आपल्या इथे येऊन शनी आतमध्ये नाही काय कागदपत्रे दाखवतात, त्यांना विचारलं मी प्रश्न, बाबा का आल्या, कुणी तक्रार केली तुम्हाला, कशा मुलं आल्या, त्याही काय सांगितलं ना, आम्हाला बोलतो इकडे याचा अधिकार आहे, बोलतो तुम्ही काय रोखू शकत नाही, असे येऊन शनी दादागिरी करून शनी निघून गेले। याद्वारे तुम्हाला कुठली नोटीस वगैरे दिली ती का? नोटीस काही दिली ना, त्यांना एक प्रश्न दिला, काय नोटीस असली तर मला दाखवा, बोलतो आम्हाला नोटीस काय लागत नाही म्हणून कोण अधिकारी आहेत ते येऊन मला धमकी देऊन गेले किंवा हे इथं चाललंय ते तुमचं अवैधरित्या चालू आहे, ते असं कसं केलं। तर यांनी त्यांना प्रश्न केला की बाबा माझ्या विरोधात काय तक्रारी नाही, काय नाही, मी माझ्या जागेत मी काय काम करत असताना तुम्ही येऊन मला कशा प्रकारे त्रास देतात, काय देत आहेत, तुम्ही काही लेखी आणलं आहे का, लेखी द्या मला, माझ्या विरोधात काय तक्रार असेल तर लेखी दाखवा। किंवा महानगरपालिकेचे एवढे अधिकारी येऊन फौजफाटा घेऊन आलेत आणि यांना तक्रार दिली तर त्यांनी लेखी तक्रार न देता हा निव्वळ एक धमकीवाजा इशारा आहे का, याला धमकावायचा प्रयत्न आहे का, घाबरवायचा प्रश्न आहे, असा प्रश्न उपस्थित यांनी आपल्या मोतीरामदादा पाटील यांनी केलेला आहे। तर सदर ह्या जागेविरुद्ध किंवा जागेच्या बाबतीत तुम्ही स्पष्ट सांगा। 6 वर्ष झाली काय मला न्याय भेटत नाही, रोज अन्याय चालू आहे, असा न्याय मला भेटायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। यापूर्वी तुम्ही कुठे पत्रावर वगैरे केल्यात का? पत्रावर भरपूर ठिकाणी केलेले आहेत, सर्व काय आपण कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे? सर्व ठिकाणी केलेले आहेत, नगरपालिकामध्ये सर्व म्हणजे सर्व ठिकाणी केलेले आहेत, म्हणजे ACB DCB सर्व ठिकाणी। अच्छा, म्हणजे पोलीस गृह खात्यामध्ये पण तुम्ही तक्रार केलेली आहे? ते किती वर्षापासून तुम्ही तक्रारी करत आहात? हे 6 वर्ष झाली। तुम्हाला काय न्याय मिळाला, त्यांच्याकडून काय विचारपूस किंवा काय म्हणजे काय कळवण्यात आलं आहे का माहिती? काय न्याय बी काय अजून भेटला नाही। मी स्वतः जमिनी खरेदी केलेली, माझी स्वतःची प्रॉपर्टी 7-12 आहे, हे सर्व काय। तुम्ही तसं प्रश्न मांडले की माझ्या जागेवरती जे काय मी बांधकाम केलेलं आहे ते तोडण्यात आले, ते कोणत्या शासकीय यंत्रणेने तोडण्यात आले का कोणत्या इस्मांनी तोडण्यात आलेलं आहे? ते तुमचं जे भिंत जे तुम्ही तक्रार मांडली ती माझ्या मुलाचा लग्न होता, त्या जसा मुलाचा लग्न होता त्या दिवशी जसा मंगल अष्टका लागतात त्यावेळेला सर्व दिवाल तोडून गेलं, 5 मिनिटाच्या आतमध्ये 2 JCBच्या सहाय्याने दिवाल सर्व लोटून गेले। हे लोटून झाल्यावर तुम्ही याची तक्रार दिली आहे का? तक्रार दिली होती, तक्रार घेतलीच ना काय? कोणी घेतली? म्हणजे तुम्ही गृह खात्यामध्ये पोलीस तुमच्या अंतर्गत तळोजा पोलीस स्टेशन येतं, तिथं यांना भेटले का तुम्ही? वरिष्ठ अधिकारी असतील, पोलीस अधिकारी भेटलो, त्यांनी तुमची लेखी पण तक्रार घेतली नाही? रात्री फोन केला तर कोणच आलं ना, दुसऱ्या दिवशी आलं, ते सांगतात का आम्हाला काय तुमचे नाम प्रूफ आहे का काय। आता आम्ही लग्नाला होतो, आमच्या वॉचमॅनने सांगितलं अशी हे आली होती, मी स्वतः मालक आहो, तर मी शेवटी कंप्लेंट द्यायला जाणार ना, स्वतः मालक तक्रार घेतली नाही असं म्हणणं? तक्रार घेतली, मग काय कोणच्यावर कारवाई तक्रारीची रिसीट आहे का तुमच्याकडे? कागदपत्र सर्व आहेत का? सर्व आहे, दाखवा जरा त्यांना। सर्व आहे, सर्व याच्यामध्ये कागदपत्र आहेत, याच्यामध्ये सर्व आहेत, हे पण। नमस्कार, आपण आता बोलत आहोत मोतीराम पाटील यांची एक सामाजिक प्रश्न आहे की मी माझ्या जागेवर माझं काम करत असताना शासकीय अधिकारी येऊन मला दमदाटी करतात, कोणती कागदपत्र तक्रार लेखी स्वरूपात न देता हे करतात, तर ही काय धमकीवाजा हे चालू आहे, हा विषय काय चालू आहे, त्या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आलेलो। आपल्याबरोबर होते मोतीराम पाटील दादा, त्यांनी त्यांचे विषय मांडलेत आणि यांना न्याय मिळत नाही मागील 6 वर्षापासून कोणत्याही शासकीय विभागामधून, तर त्याचा पाठपुरावा
आपण त्यांनी भरपूर फेरफटके, सामाजिक प्रतिनिधी असतील, समाजातील सर्व घटक असतील, शासकीय यंत्रणा असतील, यांच्याकडून न्याय मिळत नाही आहे. तर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर यांना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याजवळ आपण यांचे जे प्रश्न असतील, समस्या असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. मी एवढंच थांबतो. आणि आपण जे काय ते कागदपत्र पाहून यांना जे महानगरपालिकेने आज जो त्रास दिला आहे त्याबद्दलही विचारणा करणार आहोत. आणि यांना पाठपुरावा घेऊन आपण जो काही न्याय मिळवून द्यायचा असेल, सत्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आपण सामाजिक समस्या सोडवण्यासाठीच आहोत, तर त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.